हर हर शंभू मेरे भोलेनाथ, तेरे चरणों में मेरी हर बार। डमरू की धुन में बसा है संसर, भोले बाबा तुम हो मेरे आधार। सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज कशा तयार करायच्या हे आपल्या कोडिंग कट्टावर बघतो आहोत। आज एक वेगळ्या व्हिडिओचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे डिव्होशनल व्हिडिओ। डिव्होशनल व्हिडिओ म्हणजे एक भक्ती सॉन्ग। आपण भारतीय परंपरेनुसार आपले वेगवेगळे देवी देवतांचे आपण या ठिकाणी मंदिरं आहेत आणि रोज आपण पूजा पाठ करतो आहोत। ठीक आहे, तर मग आता आपल्या या देवतांच्या या पूजेपाठामध्ये आपली एक श्रद्धा आणि आपली एक भक्ती असते आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे भक्ती सॉन्ग असतात ते रोज ऐकत असतो। भजन असतात, कीर्तन असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपण रोज ऐकत असतो। मग आता आपल्याला एआय जो आहे तो अशा प्रकारचे भक्ती सॉन्ग तयार करून देऊ शकतो, जे आपण आता या ठिकाणी बघितलं। आता हे सगळं तयार करण्यासाठी तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाहीये। गुगलनेच आपल्याला एक पॉवरफुल असं टूल दिलेलं आहे की जे आपल्याला अशा प्रकारची एक पूर्ण व्हिडिओ तयार करून देऊ शकतो। ह्याच्यामध्ये ते सॉन्ग जे आहे म्हणजे ते भजन जे आहे ते पण त्याच सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे त्याच ॲपमध्ये तयार होईल आणि व्हिडिओ देखील त्याच ठिकाणी तयार होईल। म्हणजे एकच प्लॅटफॉर्म दोघं गोष्टी आपल्याला या ठिकाणी करून देतो। म्हणजे लिरिक पण तोच लिहू शकतो, सॉन्ग तो जनरेट करू शकतो आणि फायनली त्याची व्हिडिओ देखील तो सिनेमॅटिक व्हिडिओ तो तयार करून देऊ शकतो। हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि चला आपण बघूयात की ही एक डिव्होशनल व्हिडिओ कशा प्रकारे आपण तयार करू शकतो। व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा आणि आवडली तर मग लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर मग सबस्क्राईब पण करून घ्या। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काही भक्ती सॉन्ग तयार करायचं आहे त्याचा एक लिरिक्स आपल्याला तयार करून घ्यावा लागेल आणि हा लिरिक्स आपल्याला ChatGPT तयार करून देऊ शकतो। मग मी इथे ChatGPT मध्ये आलो। मला हिंदीमध्ये या ठिकाणी भक्ती सॉन्ग किंवा डिव्होशनल जे काही सॉन्ग आहे ते तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी भोले बाबा म्हणजे शंकर महादेवांचं मी या ठिकाणी सॉन्ग तयार करू इच्छितो। तर भोले बाबांच्या सॉन्गसाठी मी त्याला लिरिक लिहून दे हिंदीमध्ये असं मी त्याला सांगतो। मी इथे त्याच्याशी डिक्टेट करतो बघा। मला एक हिंदी डिव्होशनल म्हणजे एक भक्ती सॉन्ग तयार करायचं आहे भोले बाबाशी रिलेटेड। त्यासाठी मला भोले बाबाचा या ठिकाणी उल्लेख करून एक भक्ती सॉन्गचा लिरिक जो आहे तो लिहून दे, ज्याच्यामध्ये एक भक्तिमय वातावरण आपल्याला निर्माण होईल अशा पद्धतीने ते लिरिक असलं पाहिजे आणि ते लिरिक मला या ठिकाणी तयार करून दे। बघा आता तो इथे आपल्याला हिंदी सॉन्ग भोले बाबा यांच्या हर हर शंभू मेरे भोलेनाथ तेरे चरणों में मेरी हर बात सुंदर असं लिहून दिला। हा मुखडा आहे, अंतारा आहे, म्हणजे एक्सपर्ट आहे। ChatGPT जो आहे तो सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट या ठिकाणी लिहून देतो। आता ह्या म्युझिकसाठी हे जे म्युझिक आपण बनवणार याच्यासाठी स्टाईल कुठली असली पाहिजे त्या स्टाईलसाठी पण मला प्रॉम्प्ट लिहून दे असं मी त्याला सांगतो। मी इथे त्याला सांगतो या लिरिक बरोबर मला त्याचा जो म्युझिकचा स्टाईल असेल त्याचा प्रॉम्प्ट लिहून दे। म्युझिकची जी स्टाईल आहे त्याचा एक प्रॉम्प्ट देखील त्याने लिहून दिला तशा पद्धतीने ते म्युझिक असलं पाहिजे। ठीक आहे, त्याने इथे म्युझिक स्टाईल प्रॉम्प्ट लिहून दिला। तुम्ही suno.com वर जाणार असाल तर हा तुम्ही यूज करू शकता। ठीक आहे, आता आपण म्युझिक याच ठिकाणी बनवणार आहोत। आता आपल्याला हे जे सॉन्ग आहे आता हे जनरेट करण्यासाठी एक गुगलचाच एक अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे तो आपण या ठिकाणी यूज करतो आहोत बघा। आता हे जे सॉन्ग आहे हे इथून मी कॉपी करतो आणि आपल्याला गुगलचा एक प्लॅटफॉर्म आहे, गुगलचा फ्लो म्युझिक नावाचा प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावर तुम्हाला डेली फ्री क्रेडिट्स मिळतात। मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो, तुम्ही त्या लिंकला क्लिक करून या म्हणजे तुम्हाला फ्री क्रेडिट्स त्या ठिकाणी मिळतील आणि तुम्हाला इथे अशाच प्रकारचा व्हिडिओ सॉन्ग जो आहे तो तयार करता येऊ शकतो। आता इथे काय करायचं बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला तो जो लिरिक आहे तो इथे प्लेस करायचा आहे। इथे काही ऑप्शन्स आहेत मी ते तुम्हाला समजून सांगतो। इथे प्लस मध्ये तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला रेकॉर्ड ऑडिओ पण तुम्हाला करता येतो, म्हणजे रेकॉर्डिंग तुम्ही इथून करू शकता, लाईव्ह रेकॉर्डिंग ज्याला म्हणू आपण, किंवा तुमच्याकडे ऑडिओ एखादा रेकॉर्डेड असेल म्हणजे ऑडिओ म्युझिक तुमच्याकडे रेकॉर्डेड असेल तेही तुम्ही देऊ शकतात किंवा तुम्ही एखादी इमेज त्यांना देऊन त्या इमेजला इन्स्पायर लिरिक्स तो या ठिकाणी तयार करून देऊ शकतो। पण आपल्याकडे लिरिक रेडी आहे, आपण ते यूज करतो आहोत।
या साईडला बघा इथे काही सेटिंग्स आहेत. इथे कस्टमाइज प्रोड्युसर असा एक ऑप्शन आहे. इथे तुम्हाला म्हणजे हा प्रोड्युसर जो आहे तो कस्टमाइज करायचा आहे. तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कुठले यूज करायचे ते इथे आता गुगलचं एक पॉवरफुल मॉडेल आहे लायरा 3 प्रो ते इथे आपण यूज करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तिथे अजून काही ऑप्शन्स आहेत. जसं घोस्ट रायटर जो आहे तो आपण या ठिकाणी स्टँडर्ड यूज करतोय. हा आपल्याला लिरिक्स राईट करण्यासाठी वगैरे या ठिकाणी मदत करतो. आणि प्रोड्युसरमध्ये स्टँडर्ड आणि फास्ट असे 2 ऑप्शन आहेत. आता इथे तुम्ही प्रोड्युसर जो आहे तो स्टँडर्ड ठेवायचा आहे. म्हणजे म्युझिक क्वालिटी चांगली येते. फास्ट जर घेतला तर तो फास्ट म्युझिक जनरेट करेल पण क्वालिटी मात्र खराब असेल. आता आपण त्याला स्टँडर्ड मोडवर ठेवलाय आणि तो जो लिरिक आहे तो मी या ठिकाणी त्याला देणार आहे आता. ठीक आहे. इकडे लेफ्ट साईडला जर तुम्ही गेला तर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत बघा. इथे तुम्हाला सॉंग्स नावाचा ऑप्शन दिलेला आहे. आतापर्यंत मी जे सॉन्ग याच्यावर जनरेट केलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतायत. आणि इथे आपल्याला आता न्यू सेशन आपण या ठिकाणी क्रिएट करतो आहोत. मग न्यू सेशन मध्ये मी तो जो लिरिक आहे तो इथे पेस्ट करतो आणि याला सॉन्ग जनरेट करायला सांगतो. बघूयात आपण आता हा कशा पद्धतीने हे सॉन्ग जनरेट करतो आणि मग ते आपण या ठिकाणी प्ले करून बघूयात. बघा आता एक सुंदर असं भजन त्यांनी इथे तयार करून दिलेलं आहे आणि आपण ते या ठिकाणी आता प्ले करून बघूयात. भोले बाबा तुम हो मेरा आधार, कैलाश पर्वत पर तेरा है धाम, हर भक्त जपे बस तेरा ही नाम, जटाओं से बहती गंगा की धार करती. आता सॉन्ग आपण या ठिकाणी जनरेट केलं. आता इथून आपल्याला हे डाउनलोड करता येऊ शकतं बघा. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला राईट साईडला एक 3 डॉट्स दिसतात. तिथून तुम्हाला डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे आणि इथून तुम्हाला MP3 फाईल त्याची डाउनलोड करता येईल. मी त्याला MP3 मध्ये डाउनलोड करतोय बघा. आता त्याची MP3 जी इथून डाउनलोड होईल ती आपल्याला नंतर व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. ठीक आहे. आता ही MP3 फाईल आपण इथे डाउनलोड करून घेतली. आता पुढची स्टेप आपण या ठिकाणी बघूया आता की आता ह्या सॉन्गला आपल्याला रिलेटेड एक इमेज हवी आहे आणि ती इमेज दिल्यानंतर मग त्याला तो म्युझिक व्हिडिओमध्ये कन्वर्ट करेल. मी काय करतो बघा आता पुन्हा वापस जातो ChatGPT कडे आणि ChatGPT ला सांगतो की हे भजन जे आहे आता इथे लिहिलंय हे भजन म्हणणारा कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि त्याचा एक आपल्याला इथे इमेज ज्याला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येईल. ओके. मी त्याला इथे सांगतो मला हे भजन म्हणणारा जो एक व्यक्ती असेल त्याचा एक छान असा इमेज तयार करून पाहिजे जो हे भजन म्हणतोय आणि एक माहोल जो आहे असा मंदिराचा माहोल आहे ज्याच्यामध्ये भोलेबाबाचं मंदिर आहे आणि तो व्यक्ती तिथे हे भजन म्हणतोय अशा प्रकारची मला एक सुंदर इमेज या ठिकाणी तयार करून दे. बघा मी त्याला सांगितलं आणि आता तो मला एक सुंदर इमेज या ठिकाणी तयार करून देईल आणि ज्या इमेजमध्ये एक असं भक्तिमय वातावरण असेल म्हणजे भोलेबाबाचं मंदिर आहे आणि एक व्यक्ती तिथे हे सॉन्ग म्हणतोय अशा प्रकारची इमेज बनवून दे असं मी त्याला सांगितलं. बघूयात आपण आता तो कशा प्रकारे एक इमेज तयार करतो आणि ही जी इमेज आहे ही रेफरन्स म्हणून आपण त्याला देणार आता आणि तो ह्या इमेजच्या रेफरन्स प्रमाणे म्हणजे आता हीच इमेज तो यूज करेल असं नाही पण अशा प्रकारच्या इमेजचा उपयोग करून तो आपल्याला हे जे सॉन्ग आपण तयार केलं आता त्याला तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून देईल. आता बघूयात आपण ही इमेज तयार झाली की मग पुढची स्टेप आपण कंटिन्यू करू. बघा आता आपल्याला ChatGPTने एक सुंदर अशी इमेज बनवून दिली. भोलेबाबाचं मंदिर आहे आणि तो भजन म्हणताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता ही इमेज इथून आपण डाउनलोड करून घेऊ आणि ह्या इमेजचा रेफरन्स आपल्याला तिकडे फ्लो म्युझिकमध्ये द्यायचा आहे. आता इमेज डाउनलोड झाली. मी आता परत रिटर्न जातो फ्लो म्युझिकमध्ये आणि आता आपल्याला हे जे गाणं तयार झालं म्हणजे म्युझिक तयार झालंय याचं व्हिडिओमध्ये कन्व्हर्जन करायचंय. इथे तुम्ही म्युझिक व्हिडिओ ऑप्शन आहे बघा याला क्लिक करा. म्युझिक व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ते जे म्युझिक आहे त्याची व्हिडिओ आपल्याला बनवायची आहे. इथे तुम्हाला न्यू म्युझिक व्हिडिओ या बटनला क्लिक करायचं आहे. न्यू म्युझिक व्हिडिओला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ते जे आता आपण डाउनलोड केलेलं सॉन्ग आहे ते डाउनलोड केलेलं सॉन्ग त्याला या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. इथे मी ते जे सॉन्ग आहे ते इथे अपलोड करतो बघा. इथे तुमच्याकडे सॉन्ग आहे ॲग्री करतो आणि आपण त्याच्याकडूनच डाउनलोड करून घेतलेलं आहे. हर हर शंभू हे म्युझिक आपण त्याला देऊ आणि प्लस आपण त्याला ती इमेज जी आहे ती पण त्या ठिकाणी ऍड करून देऊ. आता जी इमेज आपण डाउनलोड केली ती पण आपण त्याला देऊ. म्हणजे आता ते गाणं म्हणजे सॉन्ग आणि ही इमेज या दोघांचा रेफरन्स घेऊन मग आपल्याला ही व्हिडिओ जी आहे ती तयार करायची आहे.
व्हिडिओ जी आहे म्हणजे ऑडिओ जी आहे ती अपलोड झाली आहे, प्लस आता आपलं जे सॉन्ग आहे म्हणजे इमेज आहे ती पण अपलोड केली आणि आपण त्याला सांगू या ठिकाणी कन्व्हर्ट किंवा क्रिएट म्युझिक व्हिडिओ using this song and इमेज. ही इमेज आणि हे सॉन्ग घेऊन एक व्हिडिओ जनरेट करा. आता काही प्रश्न तो आपल्याला विचारेल, त्याचे आन्सर्स आपल्याला करावे लागतात. आता तो सगळं ॲनालिसिस करतो त्या ठिकाणी आणि काही प्रश्न आपल्याला विचारतो, त्या प्रश्नांचे उत्तरं त्याला द्यायचे आणि मग त्याच्यानंतर तो पुढे कंटिन्यू करतो. आता इथे त्याने ऑप्शन दिलेत बघा आपल्याला, डिवोशनल सिनेमॅटिक, मेक अ न्यू व्हर्जन, वेदिक ट्रान्सफ्युजन. तुम्हाला कुठल्या प्रकारचे पाहिजे, आपण हा डिवोशनल सिनेमॅटिक फोक हा प्रकार घेऊयात. ठीक आहे, म्हणजे आता तो काही या पद्धतीने प्रश्न विचारतो आणि मग पुढे प्रोसीड करत जातो. तुम्हाला ऑप्शन्स तो दाखवत जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन निवडायचे आणि मग ते जे सॉन्ग आहे ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट होईल आणि फायनल व्हिडिओ मग या ठिकाणी आपल्याला क्रिएट झालेली डाउनलोड करता येते. बघा त्याने आता सगळे ऑप्शन्स घेतले. ते जे म्युझिक आहे आता म्हणजे त्याला तो थोडं त्या इमेजच्या पद्धतीने पुन्हा रिमिक्स करून घेतोय बघा आणि मग फायनली जे म्युझिक इथून तयार होईल ते आपल्याला पुढे कंटिन्यूअस करता येतात. थोडे चेंजेस तो त्याच्या पद्धतीने करून घेतो, म्हणजे त्या इमेजमध्ये त्याला काही गोष्टी दिसत आहेत आणि त्याप्रमाणे तो ते सॉन्ग जे आहे ते मॉडिफाय करतो आणि आपल्याला त्या पद्धतीने. मग आता त्यांनी 2 व्हर्जन्स त्याचे दिले बघा, याच्यातलं जे आवडेल ते आपण पुढे कॅरी ऑन करू शकतो. हर हर शंभू मेरे भोलेनाथ. ठीक आहे, ही एक दुसरं एक बघू आपण, हे एक ट्राय करू. हर हर शंभू मेरे भोलेनाथ, तेरे चरणों में मैं. पहिलं जे आहे हे बरं वाटतंय. ठीक आहे, आपण त्याला कॅरी ऑन करू. पहिलं जे आहे ते हे आपण या ठिकाणी घेऊयात आणि त्याला सांगू की आता हे म्युझिक घेऊन म्हणजे हे पहिलं सॉन्ग आपण सिलेक्ट करू आणि याला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं. इथे मी त्याला सांगतो आता गो अहेड अँड मेक म्युझिक व्हिडिओ. आणि आता म्युझिक व्हिडिओ बनव. आता तो सगळा प्लॅन जो आहे ते त्याने सॉन्ग तिथून घेतलं आहे हां, ते जे आपण सॉन्ग त्याला दिलं आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याने घेतल्या आणि आता ती इमेज पण घेतली. आता त्याने आपल्याला इथे सगळं डिस्क्रिप्शन दिलं बघा. तो सांगतो की इथे 9:16 रेशोमध्ये इमेज तयार होणार आहे, पण मला 9:16 नको आहे, मला लॉंग व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे 16:9 रेशोमध्ये हवी आहे. तर मग मी त्याचा आता जो साईज आहे तो चेंज करतो. मी त्याला सांगतो की इथे हा जो ॲस्पेक्ट रेशो आहे तो बदल. ॲस्पेक्ट रेशो शुड बी 16:9 म्हणजे लॉंग व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मला पाहिजे. मी तो ॲस्पेक्ट रेशो त्याला बदलायला सांगतो आणि मग त्याच्यानंतर ती व्हिडिओ पुढे आपण क्रिएट करू. आता तो ॲस्पेक्ट रेशो चेंज करेल बघा. हे सॉन्ग घेतलं, इमेज वगैरे बरोबर आहे, आता ॲस्पेक्ट रेशो पण ओके आहे. ठीक आहे, आणि मग आपण त्याला आता इथे जनरेट व्हिडिओ नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचा आणि आता तो याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करेल. आता काही मिनिट लागतील याला. व्हिडिओ तयार झाली की मग आपण त्या ठिकाणी बघूया. आपली व्हिडिओ आता रेडी झालेली आहे आणि आपण त्याला प्ले करून बघूया त्या ठिकाणी. हर हर शंभू मेरे भोलेनाथ, तेरे चरणों में मेरी हर बार. डमरू की धुन में बसा है संसर, भोले बाबा तुम हो मेरे आधार. अशा प्रकारे गुगलचा फ्लो म्युझिक स्टुडिओ जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक डिव्होशनल व्हिडिओ तयार करता येते. तुम्हाला हे गुगलचा फ्लो म्युझिक ॲप वापरायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, त्याला तुम्ही क्लिक करा आणि तिथून तुम्ही ते सुरू करा आणि तुम्हाला फ्री क्रेडिट्स त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये ही व्हिडिओ जी आहे ती तयार करू शकता.
चला आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.